घटना क्रमांक 1. श्रीगोंद्याच्या एका गावात आमदार विक्रम पाचपुतेंची सभा. सभेत काहीसा गोंधळ होतो आणि आमदार संतापतात आणि म्हणतात, कार्यकर्त्यांना शक्य नसेल तर मला सांगा, मी गावाला शिस्त लावीन, एकाच दिवसात गाव सरळ करेल. त्यानंतर गाव शांत झालं. आता दुसरी घटना. त्याच आमदारांच्याच होम ग्राउंडमध्ये पोलिसांनी रात्री छापा टाकून वेश्या व्यवसाय उघड केला. या दोन्ही घटनेनंतर मग एकच प्रश्न उरतो, आमदार साहेब, शिस्त आधी कोणाला, इतर गावांना की स्वतःच्याच होम ग्राउंडला? मंडळी, आमदार पाचपुते हे आपल्याच होम ग्राउंडवर कमी पडत आहेत का? संपूर्ण मतदारसंघात फिरून तेथील गावांना शिस्त लावायची भाषा करणाऱ्या आमदार पाचपुतेंचे स्वतःच्याच गावाकडे दुर्लक्ष होतंय का? संतापाची भाषा वापरणाऱ्या आमदार पाचपुतेंच्या गावातच गुन्हेगारी कशी बोकाळली? नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मागील अनेक दिवसांपासून छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अश्लील व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने हातोडा टाकला. 13 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान काष्टीतील एका हॉटेलवर अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी काही तरुणी आणि महिलांना ताब्यात घेतले आणि संबंधित हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण मंडळी, या प्रकरणात सगळ्यात जास्त लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे काष्टी हे गाव आमदार विक्रम पाचपुते आणि माजी आमदार बबनराव पाचपुते यांचे होम ग्राउंड मानले जाते. त्यांच्याच गावात जर सर्रासपणे अवैध वेश्या व्यवसाय सुरू असेल तर ही पोलिसांची कारवाई ही संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता दुसरा मुद्दा. श्रीगोंदे तालुक्यातील घोगरगाव येथे आमदार आपल्या गावी या अभियानांतर्गत सभा नुकतीच झाली. सभेत एका तळीरामाने गोंधळ घातला आणि त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते चांगलेच संतप्त झाले. आमदार म्हणाले, कार्यकर्त्यांना गावाला शिस्त लावता येत नसेल तर मी 6 महिन्यात संपूर्ण गावाला शिस्त लावू शकतो. मला शिस्त लावता येते. त्यांचा संताप पाहून गाव देखील काही काळ शांत झाले. आता इथेच नागरिकांचा प्रश्न उभा राहतो. एकीकडे आमदार दुसऱ्या गावाला शिस्त लावण्याच्या भाषा करतात आणि दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्याच होम ग्राउंडमध्ये हॉटेलमध्ये छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय सुरू असतो. त्यामुळे आमदारांनी इतर गावांना शिस्त लावण्याआधी काष्टीला शिस्त लावणं जास्त गरजेचं नाही का, असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत. आता आणखी गंभीर मुद्दा नागरिक उपस्थित करतायत, तो म्हणजे स्थानिक पोलिसांची मूकसंमती या अवैध धंद्यांना आहे का? काष्टीमधील अनेक हॉटेल्समध्ये असे उद्योग चालतात, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आधीपासूनच होती. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी या प्रकरणात लक्ष घालून स्थानिक पोलिसांची मूकसंमती होती का याची चौकशी करावी आणि अवैध धंद्यांचा नायनाट करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. मंडळी, शिस्त म्हणजे नेमकं काय? खरं सांगायचं तर शिस्त म्हणजे फक्त सभेत गोंधळ थांबवणे नाही, तर गावागावातील गुन्हेगारी थांबवणे, अवैध धंदे बंद करणे आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करणे हे देखील अपेक्षित असतं. आणि ते जर होम ग्राउंडमध्येच होत नसेल तर इतर गावांना शिस्त लावण्याचा नैतिक अधिकार कुठून येतो, असा रोकडा सवाल नागरिक उपस्थित करतायत. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.